मी चलो विशाळगड म्हटलं म्हणून त्यांनी दखल घ्यायची का? 1.5 वर्ष झोपले होते? साधा प्रश्न आहे माझा त्यांना. तुम्ही हिअरिंग का लावली नाही? 1.5 वर्षात हिअरिंग का लावली नाही? मुख्यमंत्री म्हणतात ना राज सदरवरून की राज्याभिषेक सोहळ्याच्या तिथीच्या वेळी की तुमचा विशाळगड आमच्या मनात आहे. आता काय म्हणत त्यांनी सांगावं. जिल्हा प्रशासनाला माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता आम्ही मीटिंग लावली, राजे आले नाही तिथं. हो टाकला मी पैसे, काय नाही, काय साध्यच होणार नाही. तुम्ही 1.5 वर्षात काय साध्य म्हणजे साधलं नाही काय? एक हिअरिंग लावू शकला नाही. माझा प्रश्न आहे प्रशासनाला, माझा प्रश्न आहे सरकारला. हायकोर्टात तुम्ही हिअरिंग आठवड्यात 2-3दा लावू शकता का नाही? लावलेत का नाही? माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, मी मुद्दाम सांगत नाही. अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे, लावलेत तुम्ही. हायकोर्टात ती 12 वाजेपर्यंत सुद्धा चालते. हा सेन्सिटिव्ह विषय ना, का तुम्ही चालवलं नाही? दररोज म्हणायचं की आम्ही अभ्यास करवलो, आम्ही अभ्यास करवलो, आम्ही जरा सिनियर काउन्सिलची चर्चा करवलो. हे तुम्हाला 1.5 वर्ष सुचलं नाही का सिनियर काउन्सिलची चर्चा करणं? तुम्हाला सुचलं नाही की अटॉर्नी जनरलशी बोलणं? काय ती मर्यादा आहे ना. म्हणजे आज मी 12-13 तारीख लक्षात ठेवून औचित्य साधून शिवाजी महाराज ज्या संकटातून बाहेर पडले आणि विशाळगड गेले, ज्या विशाळगडनी त्यांना संरक्षण दिलं, आज विशाळगड संकटात आहे आणि म्हणून आम्ही ती मुवमेंट केलेली आहे. यात गैर काय?